ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेच समजते एवढी बुद्धी लावून काय फायदा झाला. जीवन एकदम खाली खालीच तर व्यर्थ गेलं. तर गोष्ट कशी आहे, लोक कोणाची मदत करतात, कोणाला कोणता खेळ खेळतात, इच्छा राहते काहीतरी भेटो, त्याच्यापासून सम्मान भेटो, हे भेटो ते. जो फक्त खेळण्यासाठी खेळत आहे, मला काही पाहिजे नाही, खेळण्यासाठी खेळत आहे, त्या व्यक्तीला अधिकार आहे पूर्ण खेळात काही करण्याचा. अंदर जो मी भाव आहे, त्याच्यासोबत काही चांगलं झालं, त्याचं मन तुटलं आणि त्याला आनंद भेटला, काही फरक नाही. त्याला दुःख झालं, त्याचं कोणी लुबाडलं, त्याला कोणी खोटं खोटं बोललं, शिव्या दिल्या, काही केल्या, तिथं काही फरक पडत नाही. शरीराला समाधी द्यायची गरज नाही. शरीराला निसर्गावर सोडून द्या. निसर्ग त्याचा जन्म, त्याची मृत्यू ते स्वतःहून ठरव. आपल्याला त्याची समाधी किंवा त्याची जागृती ठरवण्याची गरज नाही. जास्तीचा करणारा आहे जो अहंकार आहे, तो काय म्हणते, सगळं माझ्या खिशात येऊ दे ना, काही गरज नाही, जे आहुती येऊ दे, सगळं माझ्या खिशात येऊ. या ठिकाणी यज्ञ म्हणजे जीवन येत. जे खरी गोष्ट आहे, जे संत आहे ते म्हणते, चेहऱ्यावर तुमचा भाव कसाही येऊ, आतमधला पहा काय आहे चालू. त्या आतमधल्याला दुःख कोण वाटत आहे, आतमधल्याला आनंद कोण वाटत आहे. समाधी हरीची समसुखे विना न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी सिद्धी निधी अवधी उपाधी, एका परवानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ, हरिमुखे मना हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी. मी गौरव दादा आपले स्वागत करतो. आज आपण हरिपाठ शृंखलेतील पुढील चरणाचा म्हणजे 13व्या अभंगाचा अर्थ समजून घेणार. हा अभंग एक विशेष अभंग आपण म्हणू शकतो. या अभंगात विशेष करून बुद्धी आणि त्याच्या ज्या गुण राहते त्यांचे निरूपण सांगितलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज बुद्धीचे जागा तिला दाखवून देतात. बुद्धी खूप उंच गोष्ट आहे, पण कशासाठी हे ज्ञानेश्वर महाराज पुढे जाऊन आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या या हरिपाठातील पुढील चरणाला आपण सुरू करू. बोला रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, चला एक कहाणीवरून आपण समजू. कहाणी अशी आहे, एक व्यक्ती आहे, इतिहासात झाला. तो व्यक्ती अतिशय चातुर्यवान होता. तो व्यक्ती अतिशय चातुर्यवान होता. त्या व्यक्तीपाशी अनेक लोक समस्या घेऊन ये, समस्येचं समाधान करून टाके, हे करून टाके, ते करून टाके. तो व्यक्ती खूप असा श्रीमंत झाला, खूप प्रसिद्धी मिळाली. त्या व्यक्तीला बुद्धी एवढी जास्त होती की कोणती गणित, कोणतेही वैज्ञानिक प्रयोग सांगितलं पटकनच तो ते सादर करत. अशी हे बुद्धी, या बुद्धीचा तो वापर करे, लोकांपासून खूप सन्मान भेटला. इतिहासात सन्मान भेटला, राज्याकडून सन्मान, यांच्याकडून सन्मान. पण त्याच्याच घरी त्याच्यासोबत भांडण होत जाय. त्याचेच घरचे त्याच्यासोबत भांडण करत जाय. घरी शांतता नाही, काही नाही, काही नाही. राजवाड्यातल्या जर पारिवारिक समस्या आल्या, उपाय सांगत जाय, पण त्या समस्या वापस एक नवीन समस्या उपजून राहत जाय. लोकांना त्याचे गुरु होते, त्याचे एक गुरु होते. त्या गुरु करून त्याने सगळी शिक्षा घेतली, सगळं काही समजून घेतलं, हे कसं असते, काय कसं असते, कसं कसं असते. तो गुरुनं त्याला सगळं सांगितलं, पण त्यानं त्याचा अर्थ थोडा वेगळा केला. त्याला बाकी सगळ्या गोष्टींचं तो उत्तर आला, एक गोष्ट त्याला समजलीच नाही, शेवटपर्यंत त्याला समजली. एक दिवशी म्हणजे तो खूप जगला, सगळ्या समस्या दूर जेवढ्या झाल्या तेवढ्या जवळपास सगळ्या समजत जाय. शेवटी मरताना त्याला लक्षात आलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजी सकळ सिद्धी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेच समजते एवढी बुद्धी लावून काय फायदा झाला. जीवन एकदम खाली खालीच तर व्यर्थ गेलं. एवढ्या लोकांच्या समस्या सोडवल्या गेल्या. हा जो मीची समस्या आहे हे मी जीवनात कधी पाहिलीच नाही. हे समस्याकडे माझं लक्षच गेलं नाही. हे जीवनभर खात होते मला, काय काहीच नाही झालं. तर अशी हे समस्या ज्ञानेश्वर महाराज बुद्धीची हे समस्या आणि बुद्धीची सीमा आपल्याला समजून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी.
हरीची समाधी, समाधी हरीची समसुखे विन, त्याच्यात सगळं एकसारखं आहे. काही उत्साह वाटत नाही, निराश होऊन जातो आपण. एक प्रकारे आपण त्या गोष्टीला महत्व देत नाही. गोष्ट कशी होते, आपण प्रत्येक गोष्टीला महत्व देतो. हे गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची. एक तर सकारात्मक येतो किंवा नकारात्मक, हे माझ्यासाठी खूप प्रिय गोष्ट आहे. मला खूप आवडते गोष्ट. किंवा मग आपण म्हणतो हाड थू, असे आपण मनाचे. अशा दोन्ही गोष्टींना आपण महत्व देतो. उदासीन होऊन जातो आपण. शब्द काय त्यासाठी, उदासीन होऊन जातो आपण. उदासीनचा अर्थ लोकांना खूप विकृत केला. उदासीन म्हणजे अरे बा, नाराज 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 राहते तू. नाराज नसते तो, सम राहते. सम म्हणजे एकसारखा. नाही त्याला बेकार वाटत आहे ना त्याला चांगलं वाटत. गोष्ट कशी आहे, हा तुम्ही काय म्हणते तर बेकार वाटवा, नाही बा खूप बेकार झालं, हे झालं. याच्यात एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, अध्यात्मात जी गोष्ट होते ते बाहेरी जगात संबंधित नाही, स्वतः संबंधित आहे. समजून घ्या एक उदाहरण, ही गोष्ट आपल्याला समजायची असा. मी आहो, एक व्यक्ती आहो, किंवा मी आहो एक खेळ खेळत आहो, मी त्याच्यात मी हारत आहो, जिंकत आहो, किंवा व्यक्तीनं मला काही हानी पोहोचवली, किंवा व्यक्तीनं माझा फायदा केला, मला आनंद झाला, मला दुःख झालं. काहीतरी फायदा झाला म्हणून आनंद झाला, आणि काहीतरी नुकसान झालं म्हणून दुःख झालं. याच्यात काय होतं, माझा स्वार्थ होता. काय होता माझा, तर दुसऱ्यानं काही केलं म्हणून मला दुःख नाही झालं. याच्यात माझा स्वार्थ होता. स्वार्थ म्हणजे चुकीची गणना, की बा हे मला वाटत आहे बा यानं फायदा होणार, नंतरची तडप शांत होऊन जाणार, झालं तर नाही. तर असा स्वार्थ होता माझा, की ज्यानं म्हणजे वाटत आहे बा की शांतता मिळत पण भेटत नाही, तरी आपण त्याला करत आहो, ते म्हणजे स्वार्थ. स्वार्थ अशी गोष्ट नाही की बा स्वतःचा विचार करणं खूप चांगली गोष्ट. स्वतःचा विचार केला, तुम्ही स्वार्थाची परीकाष्ठा गाठसान तेव्हा तुमचं परमार्थ येणार, असं हे स्वार्थ आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, समाधी हरीची समसुख विन, न पावेल जाण द्वैत बुद्धी. तो जो व्यक्ती आहे, जो कोणी आनंद केला दुःख होणार, कोणी आनंद दिला तर आनंद होणार, दुःख दिला दुःख होणार. गोष्ट कशी आहे, बाहेरील घटनेबद्दल आनंद दुःख याले ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाही, याच्याबद्दल समराहा नोकारो. बाहेर तुम्ही खेळत आहात, खेळात एका दृष्टीनं पाहिल्या खेळात जर तुम्ही हारले, तुम्हाला दुःख करण्याचा अधिकार आहे. ज्ञानेश्वर महाराज त्या दुःखाला काहीच नाही. एका याच्यात तुम्ही जिंकले, तुम्ही मोठ्यानं ओरडू शकता की जिंकलो, असाही एक अधिकार आहे. पण ते एका परिस्थितीत आहे. ते परिस्थिती काय आहे, जिथं अहंकार नसन, जिथं मी भाव नसन, तो जर आपण पाहिलं, ते परिस्थिती पाहिली, तिथं पूर्ण अधिकार आहे शरीराला आवाज मोठ्यानं काढण्याचा, किंवा जिंकलो मी जिंकलो असं काढण्याचा. गोष्ट कशी आहे, लोक कोणाची मदत करतात, कोणता खेळ खेळतात, इच्छा राहते काहीतरी भेटो त्याच्यापासून, सम्मान भेटो, हे भेटो ते भेटो. जो फक्त खेळण्यासाठी खेळत आहे, मला काही पाहिजे नाही, खेळण्यासाठी खेळत आहे, त्या व्यक्तीला अधिकार आहे पूर्ण खेळात काही करण्याचं, खेळात उंच जोरानं बोलण्याचं, आक्रमक होण्याचं सगळं अधिकार आहे. जो कधी अहंकाराला शांत करून टाकन, अहंकाराला आत्मस्थ करून टाकन. आत्मस्थ शब्द गीतेत वापरला जाते. त्या आत्मस्थ स्थितीवाल्याला काही करण्याचा अधिकार आहे. तो जो करण ते स्वार्थाच्या केंद्रातून नसत, निष्काम झालं, तुमचं सगळं काम होऊन जाणार. त्या ठिकाणी तुम्हाला उदासीन राहावं लागते. अंदर जो मी भाव आहे, त्याच्यासोबत काही चांगलं झालं, त्याचं मन तुटलं आणि त्याला आनंद भेटला, काही फरक नाही. त्याले दुःख झालं, त्याचं कोणी लुबाडलं, त्याला कोणी खोटं बोललं, शिव्या दिल्या, काही केल्या, तिथं काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही पूर्ण जगासाठी काही करत आहात, तुम्ही काही उंच काम करत आहात, तुम्ही खेळत आहात, जर तिथं कोणी बेकार म्हटलं, त्याला तुम्ही उत्तर देण्यात सक्षम आहात. पण अट एवढी असायला पाहिजे की त्याच्यात मी नसला पाहिजे, दिमाग असला पाहिजे. दिमाग शरीर असन, तिथं तुम्हाला शरीर आणि दिमाग जे उत्तर देणार ते उत्तर द्यायचा अधिकार. तुम्ही शांत होऊन गेले, दिमागाला आणि शरीराला जे उत्तर द्यायचं ते उत्तर देणार,
फक्त दिमागाला पूर्ण क्षमतेनं काम करू द्यायचं. तुम्ही शांत बसून जातो, मला आवडत आहे बा म्हणून मी त्याला रागवत आहो, म्हणून मी त्याची प्रशंसा करत आहो असं. दिमाग सांगन की जगासाठी स्वतःसाठी काय उपयोगी आहे, त्याच्यात कोणती प्रतिक्रिया करायला पाहिजे, तुम्ही हस्तक्षेप नाही करायचा. हे या ठिकाणी म्हणत आहे, जे तुमच्या ठिकाणी आहे तिथं सम राहा, बाकी तुम्ही चिंता करू नका. समाधी हरीची समसुखे विन, न पावेल न साधेल जाण द्वैत बुद्धी. जो गोष्ट आहे, जी गोष्ट आहे हरीच्या समाधीसारखं तुम्ही हरी बनून जा. समाधी म्हणजेच हरी. जसे आपण सगळे शब्द एक आहे. स्थितप्रज्ञ, समाधिस्थ, योग, हरी, वैकुंठ सगळे शब्द एक आहे. समाधी हरीची समसुखे विना, हरीची समाधी हरी बनून गेले तुम्ही. हरी म्हणजे काय? पूर्णता, शांतता. जो मी आहे तो शांत झाला. मी जो जास्त आहे, जो जास्तीचा भाव आहे तो शांत झाला. आणि तो शांत होणार समजल्याने तो शांत झाला. तो शांत झाला. आपोआप हरीची समाधी लागते. कोणती? शरीराला समाधी द्यायची गरज नाही. शरीराला समाधी द्यायची गरज नाही. शरीराला निसर्गावर सोडून द्या. निसर्ग त्याचा जन्म, त्याची मृत्यू हे स्वतःहून ठरवा. आपल्याला त्याची समाधी किंवा त्याची जागृती ठरवण्याची गरज नाही. हा निसर्ग आहे, हे आईचं लेकरू आहे. ह्या लेकरूला आईपाशी राहू द्या. तुम्ही शांत बसून जा. तुम्ही फक्त पाहत राहा. तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही फक्त पाहत राहा. म्हणून आत्म्याला दृष्टा म्हटलेलं आहे. जे ग्रंथ आहे, वेद आहे, त्याच्यात आत्म्याला दृष्टा म्हटलेला आहे की जो फक्त पाहते. एक कहाणी येते एका उपनिषदात. ते कहाणी अशी आहे, बृहदारण्यक उपनिषद आहे वाटते. त्या कहाणीत 2 पक्षी आपल्याला एका झाडावर पाहायला मिळते. त्या झाडामध्ये एक पक्षी फळ खात आहे आणि दुसरा पक्षी पाहत आहे. एक पक्षी फळ खात आहे, दुसरा पक्षी पाहत आहे. याचा आशय असा आहे की 2 आहो आपण. एक शरीर, जो शरीराचे काम करत आहे, मी फक्त पाहत आहे. काय होत आहे, काय नाही, काय कसं काय, बोलतही नाही, उत्तरही देत नाही, काहीच नाही, फक्त पाहत आहे. या पाहल्यानंच सगळं समाधान होऊन जाते. हे पाहणं म्हणजे समाधिस्थ होणं. फक्त पाहत राहणं. आपण काय करतो? आपण पाहत नाही. नेमकं चालू काय, मला काम चालू आहे, कामाच्या मंदात आपण पाहत नाही नेमकं चालू काय म्हणत. नेमकं हे जो काम आहे मी करत काऊन आहो, काय कुठून आलं हे काम, कसं काय आलं, माझ्या मनात कुठून आलं, हे आपण कधी पाहतो? एक तर आपण ते काम दाबून ठेवतो. दुसरं गोष्ट आपण ते पाहत नाही. आणि पाहिलं तरी तिच्यावर आपण ताबा मिळवण्याचा कोशिश करतो की बा थांबव. थांबवण्याची गरज नाही. कोणतं का वासना चढू द्या. जे काम करायचं आहे ते करू द्या. पाहत राहा. त्याची घृणा, त्याची जे अनुपयोगिता, जेवढी त्याच्यात अनुपयोगिता आहे ते दिसली, तुम्ही त्याला बरोबर वेळ आणि किंमत दिसा. त्याची काहीच किंमत नाही असं नाही म्हणत आपण, बरोबर वेळ आणि किंमत दिसा, त्याची लायकी त्याला दाखवून दिसा, असं या ठिकाणी म्हणताय. जी गोष्ट आहे ते आहे सम राहण्याची अंदरून. शरीराला सम राहण्यात म्हणत नाहीये की शरीरात लागलं तुम्ही आवाजही नाही काढू शकाल असं नाही म्हणत आहे. शरीराला लागला आवाज काढण्याचा अधिकार आहे. शरीराला आनंद झाला तरी आवाज काढण्याचा अधिकार. फक्त तुम्हाला जो जास्तीचा आहे त्या जास्तीच्याला आवाज काढण्याचा अधिकार नसायला पाहिजे. तो सम असला पाहिजे सुखात आणि दुःखात. जसं आता बघू शकता, एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती एका उंच कामात गुंतलेला आहे. तो त्याच्या पोटापुरतं पाहत आहे. काय आहे? कृष्ण म्हणतात, जो आपले सगळं संसाधन, आपल्या सगळ्या गोष्टी यज्ञात आहुती करून टाका. जे शेष राहिलं तेच तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा. जो असा करत नाही तो चोर आहे, असे गीताकार स्वतः गीतेत म्हणत आहे. तशी गोष्ट असायला पाहिजे. कारण जो जास्तीचा करणारा आहे, जो अहंकार आहे, तो काय म्हणते, सगळं माझ्याच खिशात येऊ द्या ना, काही गरज नाही की आहुती द्यायची, सगळं माझ्या खिशात येतं. या ठिकाणी यज्ञ म्हणजे जीवन यज्ञ. ह्या जीवन यज्ञात सगळी आहुती देऊन टाका. पूर्ण गोष्टीची, अहंकारापासून तर संसाधनापर्यंत जे उरलं ते तुम्ही खाऊ शकता, ते तुमचं आहे. जर असं नाही केलं, कारण काऊन कृष्ण असे काऊन म्हणत आहे? कृष्ण या ठिकाणी असं म्हणत आहे कारण गोष्ट आहे हे अधिकचं,
जे तुम्ही अधिक ठेवता, जास्तीचं ठेवता, ते जास्तीचं तुमच्या दुःखाचं कारण आहे. काहीतरी कमी असणं तुमच्या दुःखाचं कारण नाही, काहीतरी जास्त असणं तुमच्या दुःखाचं कारण आहे. दुःखाचं कारण जास्त असणं असं आहे की असुरक्षा जास्त आहे, भीती जास्त आहे. उदाहरण आहे, एखाद्या व्यक्तीला आपण गाडी घेताना पाहिलं, आपल्याला बेकार वाटते, मनात वाटते की नाही? काऊन? आपल्यापाशी ते गाडी कमी आहे म्हणून दुःख वाटत आहे, की आपल्यापाशी असुरक्षा जास्त आहे म्हणून दुःख वाटते? काहीतरी भीती जास्त आहे की बा काहीतरी गमवून टाकन हे जास्त आहे म्हणून. जर ते तुम्ही भीती काढून टाकली, ते जास्तीचा भाव काढून टाकला, काही फरक नाही. तुमच्यापाशी अहंकार जास्त आहे, तो काढून टाकला, तुम्हाला काही बेकार वाटणार नाही. खेळ चालू आहे, तुमच्या मनात काहीच नव्हतं की बा जिंकायचा आहे, हारायचा आहे, खेळता मजा येत आहे, मारा, चुकलं, अरे इच्छा चुकलं, असंच म्हणणं योग्य आहे. पण अर्थ काय असायला पाहिजे? अहंकार तिथं नसायला पाहिजे. नाही बा मला जिताच आहे, नाही जितलं माय काय होणार, हा जो भाव आहे हा भाव घातक आहे. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे, समाधी हरीची समसुखे विन न पावेल जाण द्वैत बुद्धी. जो अद्वैत वेदांच्या खोलवर नाही गेला त्याला ही गोष्ट करणं कठीण आहे. तो म्हणन की शरीरातूनच शरीराचे जे आचरण आहे त्यालाच तसे ठेवा लागते, असा एखादा सामान्य व्यक्ती म्हणून. किंवा शरीराला सम ठेवा, म्हणजे इकडे आनंद झाला, चेहऱ्यावर काही बदल नाही आला पाहिजे, इथं दुःख झालं, चेहऱ्यावर काही बदल नाही आला पाहिजे. अंदरून किती काही बेकार वाटो, अंदरून किती काही बेकार वाटो, ते दिवसभर आपल्या डोक्यात चाललं राहावं, पण चेहऱ्यावर भाव नाही आला पाहिजे, असा साधारण व्यक्ती. जे खरे गोष्ट आहे, जे संत आहे ते म्हणते, चेहऱ्यावर तुमचा भाव कसाही येऊ, आतमधला पहा काय आहे चालू. त्या आतमधल्याला दुःख कोण वाटत आहे, आतमधल्याला आनंद कोण वाटत आहे, हे पहा. हे पाहलं तुम्हाला त्याची निरर्थकता, त्याची अनुपयोगिता तिथंच दिसून येणार. काय गोष्ट आहे ते? गोष्ट अशी आहे, जास्तीची गरज नाही आहे. 2 वेळचं जेवायला भेटलं, जे आपल्या गरज आहे त्या पूर्ण झाल्या, झालं, एवढी गोष्ट आहे. जास्तीच्या आकांक्षेची गरज नाही आहे आपल्याला. हे जो जास्तीचा भाव आहे याला अहंकार म्हटले जाते. ह्या जास्तीच्या भावाला सोडा लागते, तेव्हा जाऊन जास्त मिळवण्याच्या भावाला सोडा, तेव्हा जाऊन माणूस शांत होतो. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ज्या प्रकारे कहाणी सांगितली, तो माणूस तडफत राहिला पूर्ण जीवनभर. सुरुवातीला हे नाही भेटलं, ते नाही, हे समस्या, दुसरी समस्या, असं काहीच केलं नाही की समस्या कायमस्वरूपी दूर. बुद्धीनं लोक खूप साऱ्या गोष्टी करतात. एक वैज्ञानिक आहे, तो वैज्ञानिक खूप प्रयोग करत आहे, तो वैज्ञानिक खूप मोठे मोठे आविष्कार करत आहे. काहीतरी आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, मला नोबेल प्राइज पाहिजे, मला हे पुरस्कार पाहिजे, ते पुरस्कार पाहिजे, करत आहे. आणि त्या जो संशोधन आहे त्याचा वापर काय झाला? जगाच्या बरबादीत. वानराच्या हाती तलवार देण्यासारखी ही गोष्ट होऊन जाते जर बुद्धी केशवच्या मांग नसेल तर. जे बुद्धी आहे ते अहंकारचं खेळणं होऊन जाते. कशासाठी? कसं? की बा नाही बा मला पूर्ण देशावर राज करायचं आहे, मला पूर्ण जगावर राज करायचं आहे, घ्या थोडी पॉवर, घ्या तलवार, घ्या, कापा, नाही का आपलं याच्यापेक्षा जास्त मोठी हे बुद्धी लावा आणि आपलं काय म्हणते अणुबॉम्ब तयार करा. त्या बुद्धीचा वापर अतिशय घातक होते. तो जो व्यक्ती स्वार्थाच्या केंद्रातून बुद्धीचा वापर करत आहे, म्हणजे मीच्या केंद्रातून, अहंकारच्या केंद्रातून बुद्धीचा वापर करत आहे, तो मी साठी भेलेला आहे ना. माया काय होणार बा, माया काय नाही होणार, मायापासून काहीतरी हिरावून घेऊ शकते, माया जीव जाऊ शकते, माया जीव माया आहे हे त्याला वाटत राहते. तो ते जीव वाचवण्यासाठी त्याचं संशोधनही विकायला तयार होऊन जाते. एखादा जर आत्मज्ञानी व्यक्ती असेल तर तिथं आपलं संशोधन फाडून टाका, जीव जाण्याची पर्वा नाही करत. जर खरा आध्यात्मिक व्यक्ती असेल, वैज्ञानिक, जो हरीच्या नावाच्या मागे बुद्धीचा वापर करायचा, तो असा करण. वैज्ञानिक हरिनाम घेऊ शकते, कपडे घालण्याची गरज नाही, तोंडातून नाव घेण्याची गरज नाही आहे. जो आतमधला आहे निर्भरता, मीला शांत करणे, ते हरीचं नाव आहे. कारण हरी पूर्ण आहे. पूर्णता पाहिली, आपल्या अंदरची शुद्रता दिसते, ते शुद्रता संपवते. मग कचरा दिसल्यावर जसा आपण आपोआप साफ करतो, तशा आपल्या अंदरची शुद्रता हरीला पाहिल्यावर साफ करता साठी आपण स्वतःहून तयार होतो.
या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजाला मग तुम्ही सकळ सिद्धी भेटून जाणार. केशवराजाच्या मांग लागा. लोक म्हणतात महत्वाकांक्षी व्हा लागते. माझ्या ज्यात खूप महत्वाकांक्षा आहे. महत्वाकांक्षा नसन तर जग चालूच शकणार. स्वार्थ नसन जग चालूच शकणार नाही. हे तुम्ही कशाहून म्हणता? या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज एक असं उदाहरण घेऊ शकते. समजून घ्या. एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराज असं घेते. एक व्यक्ती आहे, त्याला काही पाहिजे नाही, त्याच्यापाशी ज्ञान आहे, त्याला मजा येत आहे अभ्यास करण्यात, मजा येत आहे म्हणून अभ्यास करत आहे. अच्छा, हा नियम असा आहे काय, हे असं केलं ना असं होते काय, अरे मग असं काऊन निघू शकत. त्याला खेळते अभ्यास जो आहे तो खेळासारखा वाटत. एक संशोधन त्याला खेळासारखं वाटत आहे. तो खेळ खेळत आहे, तो बाकी काही नाही करत आहे, तो फक्त खेळ खेळत आहे. जिंकला तरी ठीक, हारलो तरी अरे याच्या हारलो, अरे हा बस एवढं, इथपर्यंतच शांत होऊन जाणार. अरे यार, अरे चांगलं झालं यार, बरोबर झालं. थोडं भाव येणार, जे काय व्हायचं ते तो कारण चेहऱ्यावरचा भाव, आतून त्याला काही फरक पडत. मीचा केंद्र आहे की मला बस शांतता भेटन, हे भेटन, असं काही नाही वाटत. तो खेळत आहे. जो वैज्ञानिक आहे, हरिनाम घेतलं पृथ्वी थांबणार नाही. पृथ्वी त्याचे पूर्ण काम आपल्या सुयोग्य पद्धतीने करत. कसे काम चालू आहे, खेळत आहो ना. मी पूर्ण मला काही करायची गरज नाही, मला नाही करायची काही गरज नाही. करू शकतो, नाही करू शकतो. कंटाळा येत आहे खाली बसलेला, चला अभ्यासच करा, चला ते संशोधनच करा. आणि ते संशोधन अतिशय उत्तम असं, अतिशय टोकाचं असं, कारण त्याला काही स्वार्थ नाही. त्याचे मन एकाग्र होऊ शकणार, कारण त्याला 10 ठिकाणी लक्ष ठेवण्याची गरज नाही. जसं आपण आजच्या काळात पाहतो स्पर्धास परीक्षा, त्या परीक्षेत पोरांची मानसिकता सांगतो, अर्ध लक्ष अभ्यासावर राहते, अर्ध लक्ष राहते बाकीच्या पुढे. त्याचा कसा असन, किती कॉम्पिटिशन आहे बा, काय कसं आहे, ह्या गोष्टीला ते जास्त महत्व देतात. हरीचं नाव घेणे म्हणजे काय, तुम्हाला फक्त खेळाचं आहे, तुम्हाला बाकीची चिंता करायची नाही. हे हरीचं नाव. मला फरक पडत नाही, मी माझ्या खेळात गुंतलेला, मला अभ्यास करणं खेळ वाटत आहे म्हणून मी खेळता, मला काय घेणं देणं, नोकरी लागो ना लागो, हे ज्याच्या मनात असेल तो हरीच्या मांग बुद्धीला नेत आहे. पण काय होते, हे जे मी वाक्य म्हटलं, हे वाक्य ते ऐकते, काय म्हणते, वरतून म्हणते की नाही बा मी खेळासाठी खेळता, आतून चालू राहते काय हाय काय नाही, कसं होणार, रिझल्ट काय होणार. जो अंदरून खऱ्यामध्ये भाव समजला द्याला की बा खरंच खेळण्यासाठी खेळा लागत आहे, ते उपयोग नाही आहे. नोकरी लागन, पैसा भेटेल, पैशाने काय पाहिजे, एवढा पैसा, जेवढा पैशाच्या नांदी ते परीक्षा द्यायला लागले, तेवढा पैशाची गरज नाही आहे. जे सुरक्षा पाहिजे तुम्हाला भविष्यात, त्या सुरक्षेची गरज नाही आहे. जाऊ द्या ना, काय आहे तर सुरक्षा पाहिजेच तर मग दुसरे रस्ते, समाज सुधारायचं, राजनीती सुधारायची. त्यांना सन्मान पाहिजे, त्या सन्मानावरून काय पाहिजे, पोट भरणंच पाहिजे, आणि ते पोट भरणं नाही तरी भेटतच आहे ना, काय सन्मानाचं घेऊन बसलेले. तर अशा ठिकाणी जे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजात राहा, तुम्हाला जीवन खेळ होऊन जाणार. खेळ तोच खेळू शकते जो फक्त खेळण्यासाठी खेळत आहे, त्याला बेकार नाही वाटत. बाहेरून चेहऱ्यावर भाव वेग बदलन, पण आतून तो स्थिर राहणार. तो पूर्ण श्रम त्याच्यात लावू शकणार, कारण त्याच्यापाशी काहीच नाही काही, त्याच्यापाशी सगळं तो खाली आहे. खाली असलं पूर्ण एका ठिकाणी निवेशित होऊ शकते. अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, समाधी हरीची समसुखे विन, न साधेल जान द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. जे गोष्ट आहे द्वैत बुद्धी, दोन व्यक्तीची बुद्धीच नाही आहे, समाधी हरीची आहे, दोन गोष्ट आहेच. कारण कसं, निसर्ग तुम्ही वेगळे आहे काय, निसर्ग आणि तुम्ही वेगळे आहे काय. कारण कसं होते, निसर्ग तुम्ही वेगळे असन तर आपण काय विचार करतो, निसर्ग मायापासून काहीतरी हिसकून घेऊ शकन, लोक खूप बेकार आहे बा, ते मायापासून काहीतरी हिसकून घेणार, लोक मला त्यांच्यापासून काहीतरी भेटू शकन, स्वार्थ गिर्थ हे ते पैसा. निसर्ग तुम्ही एक आहे, द्वैत नाही आहे,
हे ज्यानं समजलं त्याला काय फरक पडते, जाऊ द्या ना, काय फरक पडते, आणखी भेटत होत आहे. ते शरीर दिलेलं आहे, ते शरीर निसर्गानं दिलेलं आहे, निसर्ग या शरीरासाठी काही करूनही ठेवलेलं आहे. निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचा एक घटक दुसऱ्या घटकाच्या कामी येणार आहे, दुसरा घटक माया कामी येणार आहे. हे ज्याला माहित आहे त्याला कशाची भीती की तो लुबाडण्याच्या नांदी लागेल, तो भीतीनं एखादी गोष्ट प्राप्त करण्याच्या नांदी लागेल, तो मग स्वतःसाठी करणं सोडून देते, तो समाजासाठी करते. अशाच प्रकारे समाजासाठी केला जाऊ शकते. ज्याला मी फक्त छोटासा आहो हे ज्याला समजलं, या निसर्गाच्या समुद्रात मी एक थेंब आहो किंवा मीच त्या थेंबापासून बनलेला सागर आहो हे ज्याला समजलं, तो पूर्ण आहे. त्याला कायच गरज काही स्वार्थ साधण्याची, तो मग मुक्तपणे खेळू शकते. म्हणून द्वैत बुद्धी राहत नाही. द्वैत बुद्धीनं गोष्ट अशी आहे, तुम्ही चुकून टाकता जे विचार केला तो जो विचार आहे तो काहीतरी घातक होऊन जाते, तो काहीतरी बदलून जाते. अशामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हरकत नव्हती द्वैत बुद्धी ठेवण्याची, पण दुःख तुम्हालाच भेटत आहे, आता त्याच्यात काय करा. म्हणून बाकीच्याच सोडा, तुमच्यावर येत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, द्वैत बुद्धी घातक आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवधी उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, रिद्धी सिद्धी निधी, तुमच्यापाशी कोणती कला असो, गुण असो किंवा संपत्ती असो, ते संपत्ती हरीला भेटवण्याच्या कामी नाही येत, असं काही कामाचे नाही. आता पहा, आपण जे काम करतो, एखादा धनपती व्यक्ती आहे, तो पैसे साठवत आहे, कशासाठी? भविष्यात कामी येणार. एक असुरक्षा वाटत आहे, अशांतता वाटत आहे, भविष्यात शांतता भेटन. भविष्यात कधी काही लागलं तिथं शांतता भेटन पैशानं. ते शांतता खरंच त्याला भेटन काय? हा प्रश्न तो विचारत नाही. आता शांतता नाहीये, हे आता शांतता काऊन नाहीये, त्या गोष्टीला जर त्यानं पैसे लावले, त्याला तिथं समजून काय आहे. प्रत्येक गोष्ट पैशानं भेटू शकते. पैशानं म्हणजे त्यापर्यंत पोचल्या जाऊ शकते. ते गोष्ट घ्यायची की नाही घ्यायची ते आपल्या इमानदारीवर गोष्ट आहे. संसाधन खूप गरजेचं आहे. आता जसं मोबाईल नसता आपल्यापाशी, या मोबाईलचा वापर अतिशय उंच ज्ञानाच्या प्राप्तीसाठी केला जाऊ शकते. आहे तो पैशाचाच एक पर्याय. पैसा नसता तो मोबाईल घेऊ शकलो असतो काय? तोच मोबाईल घातक हाती पडला तर घातक होणार. तोच व्यक्ती संतांच्या हाती पडला, संत काय काय करून टाकायचं त्या मोबाईल पासून. पूर्ण समाज सुधारण्याची ताकद आहे ह्या मोबाईलमध्ये. अशा मोबाईलचं संतांच्या हाती असणे किती कामाचे. आणि तो मोबाईल घेण्यासाठी पैसा लागते, म्हणून संतांच्यासाठी पैसाही महत्वाचा. रिद्धी सिद्धी निधी महत्वाची आहे, फक्त हरिनामात असली पाहिजे, हे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे. सिद्धी बुद्धी नसून तुम्ही कायच करसा. गोष्ट कशी आहे, प्रेम आणि बुद्धी दोन गोष्टी आहे. प्रेमाला आपण इमानदारी म्हणू शकतो. खरंच प्रेम आहे, खरंच इमानदारीनं प्रेम आहे. बुद्धी असं एकदाची की हे गोष्ट मला माहित आहे, पूर्ण शास्त्राचं मला ज्ञान आहे, कंठस्थ आहे माझे शास्त्र, अशी जर ज्ञान असन पण प्रेमच नाही, मग कायच करावं त्याचा वापर त्या बुद्धीचा. एवढी बुद्धी आहे, चळबळ करत आहे, काय करावं त्याचा वापर? चला कोणता बॉम्बच बनवा, पूर्ण जगावर ताबा मिळवा. रावणाची गोष्ट अशीच झाली. त्याला बुद्धी कमीच होती, ते अज्ञानच आहे. बुद्धी असणं अज्ञानच आहे. जर ते बुद्धीचा वापर तुम्हाला एक छोटी गोष्ट कळण्यासाठी नाही होऊ शकत असेल तर ती छोटी गोष्ट आहे, खरंच काय करायचं आहे ह्या जीवनात, ह्या जीवनाचा वापर काय आहे, या जीवनात करायचं काय आहे, हे गोष्टच त्या बुद्धीनं जाणत नसा तर काही नाही. जर प्रेम असन एका व्यक्तीपाशी, त्याच्यापाशी बुद्धी नसेल चालन, तो बुद्धी अर्जित करण, त्याची क्षमता नसताना तो बुद्धीच्या पेक्षाही बुद्धीची परिकाष्ठा गाठू शकते. इमानदारीनं प्रेम असलं पाहिजे देवाप्रती, म्हणजे स्वतःच्या उंचतेप्रती. खरंच माझी परिस्थिती खूप घातक आहे, नालीत पडलेला किड्यासारखं मी जगत आहो, असं ज्याला दिसलं, तो ह्या नालीतून निघण्याचा काही ना काही उपाय काढ. तो विचारच करण, नालीची हाईट किती आहे, ह्या नालीतून निघण्यासाठी काय करायचं आहे, कसं काय करता येणार, काय करता येणार, याच्यासाठी बुद्धीच लागते. हे बुद्धी तो स्वतः अर्जित करण, जर प्रेम आणि इमानदारी असेल त्याच्यापाशी. यालाच भक्ती म्हटलं आहे. स्वतःला नालीतल्या किड्यापासून माणूस बनवण्याच्या कलेला प्रेम म्हटलेलं आहे.
हे जे भाव आहे की स्वतःला नालीतल्या किड्यापासून माणूस बनवा, हा प्रेम, आणि त्या किड्याला माणूस कसं बनवावं हे ज्ञान, हे दोघंही सोबत असन तेव्हा जाऊन माणूस बनते. जर एकही नसेल तर तो बनणं शक्यच नाही. तो फक्त अहंकारचा खेळणा बनवून राहणार. नाही बा, माझी परिस्थिती बरोबर आहे, मी मला असं करत. ते जे धन, रिद्धी, सिद्धी, निधी, हे सगळं जर त्या किड्याला माणूस बनवण्याच्या कामी येत नसल तर काय कामाचं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, रिद्धी, सिद्धी, निधी, अवधी, उपाधी फक्त नावापुरती आहे, जर ते हरीच्या कामी नसन तर. हरी म्हणजे काय? किड्याला माणूस बनवणं म्हणजे हरी. या ठिकाणी किडा म्हणजे कोणता जनावर नव्हे, कोणता किडा नव्हे, तर मी स्वतःला, जो मीला किडाची उपमा दिली, कारण तो आहे तसाच तडफडत आहे. त्याला तो एकदम अतिशय सूक्ष्म आहे, त्याला काही समजत नाही, काही नाही, चालला तो. पण त्याला एक गोष्ट समजत आहे की त्याला बेकार वाटत आहे, ही परिस्थिती चांगली नाही. अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, रिद्धी, सिद्धी, निधी, अवघी, जवळ त्या परमानंदी मन नाही आहे प्रेम तुम्हाला, किड्यासारखेच पडून राहायचं तुम्ही, असं ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे. शब्दांची रचना जरी तशी नसाल तरी शब्द आपल्या भाषेतले वापरले तर सोपी होऊन जाते. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, पुढे ज्ञानेश्वर, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. या ठिकाणी अतिशय सुंदर गोष्ट म्हणत आहे, आणि या गोष्टीचा खूप विकृत अर्थ समाजाने केलेला आहे, हे आपल्याला आता दिसतं. रिद्धी, सिद्ध, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, मी पूर्ण आहो, मी समाधानी आहो, काय गरज. मी समाधानी आहो, मी पूर्ण आहो, काय गरज. हे ज्याला समजलं तो अतिशय सुंदर काम करणार जीवनाचा पूर्ण वापर तो करून टाकणार. तो जीवनाला असं वळण देणार की सत्यम शिवम सुंदर तिथं प्रकट होऊन जाणार, असं त्याचं जीवन होऊन जाणार. जे कामनावश जे लोक राहते त्यांच्यापेक्षा सुंदर होऊन जाणार, फक्त इमानदारीनं करावं लागते. कृष्ण गीतेत म्हणतात की तुम्ही कृष्णाचा आशय पहा. या ठिकाणी काय होता, अर्जुन जे दुर्व्यवहारी लोक आहे, जे दुष्ट लोक आहे, ते आपली पूर्ण क्षमता लावते त्यांच्या दुष्ट कामात, त्याच्या बेकार इराद्यात. तू त्याच्यासारखं काम कोण नाही लावू शकत. त्याच्यावर काय समजते, अहंकार तर गेला. अहंकार गेल्यावर मग उंच कामात वेळ आहे ना. तुम्हाला काही करायला नाही आहे, करू शकता, नाही करू शकत, मग करत कोण नाही. असं ज्ञानेश्वर, करायचं नाहीये स्वतःसाठी कशा करत बसता, काय फायदा स्वतः. खाली टाइमच आहे, करायचं आहे काहीतरी, समाजासाठी कोण नाही करत. हे गोष्ट आहे, पूर्ण मेहनत कोण नाही लावत, हे कृष्णाचं तिथं म्हणणं होतं. आपण गीतेवरही एखाद गोष्ट प्रवचन घेऊ, जे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे, अतिशय सुंदरपणे त्याच्यात व्याख्या केलेल्या आहे, अतिशय सुंदर अशा अर्थ सांगितलेला आहे. पण त्याचे अर्थ आपण चुकीचा केला. आता पहा, दोन गोष्टी आहे. संतांना गोष्टी म्हटलं किंवा हे गोष्ट आहे, हे खरी आहे. आपल्या जीवनाच्या संबंधी गोष्टी म्हटल्या असेल त्यांना, जीवनाच्या संबंधी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण त्याचा एक अर्थ केला, कारण ते गोष्ट जशी दिसते तशीच आपण घेत नाही, आपण त्याचा काहीतरी अर्थ करतो, त्याला जीवनात लावायचा प्रयत्न करतो. संतांना गोष्टी म्हटल्या, आपण त्या गोष्टी आपल्या जीवनात लावल्या, काही झालं तर नाही. जीवन जसं बर्बाद होतं तसंच बर्बाद राहिलं. अगोदरी भांडण होतं, ते आताही भांडण होत आहे. अगोदरी मनस्ताप होता, आताही मनस्ताप आहे. मग काय झालं आता, कारण अर्थ केल्यास म्हणजे नेमकं करायचं. संतांनी एक वाक्य म्हटलं, त्याच्याहून करायचं काय हे आपण ठरवतो ना, आपली बुद्धी ठरवते ना, अहंकाराची बुद्धी ठरवते ना, ते काय करायचं. ज्ञानेश्वर महाराज ते मग आपण केलं, काही फरक नाही झाला. त्यांना काय निष्कर्ष निघते, दोन निष्कर्ष निघू शकते. एक तर संतांना चुकीचं म्हटलं, किंवा मग मी जो अर्थ लावला तो चुकीचा होता. आता सांगा कोणती गोष्ट आहे खरं. जो संतांना सांगितलेला आहे ते चुकीचं आहे, की तुम्ही जे अर्थ लावता तो चुकीचा आहे. या गोष्टीवर असं दिसते, संतांना म्हणण्याला बरोबर आहे, तुम्ही जो करता अर्थ तो चुकीचा आहे. जीवनात काही बदल होत नाही. जीवनाचा जसं निष्कर्ष असायला पाहिजे, खेळ असायला पाहिजे, तो खेळ बनत नाही आहे. मग काय कामाचं ते.
तुमचा अर्थ चुकीचा आहे, म्हणून संतांना जो बार बार पृथ्वीवर जन्म घ्यावा लागत आहे, त्या संतत्वाचा पुन्हा पुन्हा जन्म होत राहतो. कारण एक प्रकारे पृथ्वी एका महापुरुषाला शोधतच आहे. दिसायला दिसते, खऱ्यामध्ये कोणताच महापुरुषाला शोधत नाही आहे. दुरून जर पाहिलं तर असं वाटते महापुरुषाला शोधत आहे. तो महापुरुष सगळे बनले पाहिजे अशी निसर्गाची इच्छा आहे, पण नाही बनत. निसर्गानं स्वतःच त्याच्यामध्ये अडथळा आणून टाकलेला आहे. तर ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. जो अर्थ चुकीचा केलता ना, तो याचा आहे, मी जो आहे तो सर्व काळ याच्यात रमलेला आहे. शरीर नाही, शरीर हरिनामात नाही रमलेला आहे, मी हरिनामात रमलेला. मी हरिनामात रमलेला आहो. कसं? शरीर, तोंड जे आहे शरीराचा भाग आहे, जीभ जी आहे शरीराचा भाग आहे, मेंदू जी आहे ते शरीराचा भाग आहे. मेंदू जे आहे ते शरीराचा भाग आहे, विचार जे आहे ते शरीराचा भाग आहे. ते हरिनामात नाही रमलेले आहे, मी हरिनामात रमलेलो. हरिनामात रमणं म्हणजे काय? मी जो विचार करत राहणार ना, फालतूच्या गोष्टीचा विचार करत राहणार, ज्या गोष्टी गरज नाही आहे. मेंदू जेवढी गरज आहे तेवढाच विचार करते, जास्तीचा विचार मी करतो. मेंदू जेवढी गरज आहे तेवढाच विचार करते, जास्तीचा विचार मी करतो. हा जास्तीचा विचार करणारा हरिनाम घेत आहे. हा जास्तीचा विचार हरिनाम घेत आहे. अर्थ याचा असा आहे की तो जास्तीचा विचार नाही करत आहे, बिनकामाचा विचार नाही करत आहे. तो काय नाही करत आहे? बिनकामाचा विचार नाही करत आहे, म्हणजे तो हरिनाम घेत आहे. कारण त्याला डायरेक्ट पाहणं तर शक्य नाही. त्याला डायरेक्ट पाहणं शक्य नाही. त्याला न कळतच असंच लपूनच पाहा लागेल. त्याला कामातूनच पाहा लागेल आपल्याला की तो काय करत आहे, काय नाही करत आहे. आपल्या सगळ्या कामातून आपल्या अंदर काय चालू आहे हे आपल्याला माहित पडते. जे वैज्ञानिक होते ते कधी कधी म्हणतात स्वप्नानं, मी म्हणतो किंवा आपलं अध्यात्म म्हणते की जे काम आहे त्याच्याहून आपण जो त्याच्या कामाच्या मागचा कारण आहे त्याला माहीत करून घेऊ शकतो. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज त्या मीला शांत होण्यासाठी म्हणत आहे, रमले समाधान. मी जो आहे तो शांत झाला, तो जास्तीची हरकत नाही करत आहे, हरिनामात रमलेला आहे. म्हणजे तो त्याचे काम नाही करत आहे, त्याचा जो जास्तीचा विचार कर, हरिनामात गुंतलेला असा दिवसभर तोंड जर काय म्हणते हरिनाम घेत असा, दुसरं काम करू शकते काय? नाही ना. तशाच प्रकारे जर तो हरिनामात गुंतलेला असेल तो त्याच्या फालतूगिरी करू शकणार काय? शरीर, दिमाग आपलं काम करत राहणं, दिमागाला जे विचार करायचे ते विचार करत राहणं, योग्य विचार ज्या दिशेला गरज आहे त्याच दिशेने दिमाग विचार करणं. तो जास्तीचा विचार करणार आहे, तो हरिनामात गुंतलेला आहे, त्याच्यापाशी बाकीचा विचार करण्याचा टाइम नाही आहे. असे करून हरिनामात 24 घंटे रमणारा ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हरीचे चिंतन सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ होऊ शकते. तोंडानं नाही करावं लागत, शरीराला हरीचं चिंतन नाही करावं लागत, या मीला हरीचं चिंतन करावं लागते. या मेंदूला किंवा मनाला हरीचं चिंतन नाही करावं लागत, तर ह्या मीला हरीचं चिंतन करावं लागते. हरीचं चिंतन म्हणजे काय? आपले जे नालायकी आहे ते बाजूला गेलं म्हणजे हरीचं चिंतन ऑटोमॅटिक झालं. शून्यता म्हणजे हरीचं चिंतन, मौन म्हणजे हरीचं चिंतन, शांत झाला तो हरीचं चिंतन. हरी शब्दात जर व्यक्त झाला तो हरी होऊच शकत नाही. हरी जर शब्दात व्यक्त झाला, काय कामाचा तो हरी? हरी तेव्हाच कामाचा जेव्हा तो आपल्याला शांत करून टाका, जेव्हा तो आपल्या दुःखमुक्तीत सहकारी होणार. दुःखमुक्तीत सहकारी एकाच प्रकारे होऊ शकते, जो दुःख अनुभव करणार आहे त्याला झोपून टाका कायमस्वरूपी. संतांना म्हणूनच गेलेला आहे, या देहाला सोडा, या मीला मारून टाका, शीश दक्षिणा देऊन टाका प्रेमासाठी, असं कबीर साहेब म्हणतात. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना अतिशय उत्तम असे बुद्धीचे व्यवहार आणि बुद्धीच्या घटना सांगितल्या, बुद्धीचे काम सांगितले, बुद्धीची उपयोगिता सांगितली. बुद्धीला हरिमांग कोण चालायला पाहिजे हे आपल्याला याच्यातून समजलं. लोकांना शेवटची विनंती अशीच आहे, तुम्ही स्वतःला झोपून टाका. जो हजारो वर्षापासून चालत आलेला मी, याला तुम्ही झोपून टाका. याला झोपीची खूप गरज आहे आणि बुद्धीला शरीराचं काम करू द्या. हे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणून सांगत आहे. बुद्धीला हरीच्या मागं जाऊ द्या, तुम्ही झोपून टाका, म्हणजेच हरीच्या मागं तो आपोआप जाणार. त्याला कोणाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही झोपले, तुम्ही हरीपासून जापासून वाचवता, थांबवता. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपल्या अभंगाचा अंत करतात. तर बोला पुंडलीनाथ महाराज की जय, बोला ज्ञानेश्वर महाराज की जय,
बोला तुकाराम महाराज की जय. बोला सब संतन की जय. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी.